पायता पायता चांगली चराखाली लेखायची. मले वाटते सारी मिट्टी वाटते दत्तारीचे. झोपला का रे? उठ लवकर, पराठीला जायचं आहे ना. मग मावले रामपेरीला घेऊन मी पोहोचलो वावरात. लावली तिले कोठ्यापाशी. मी रोजदारनी बी सांगितलं तर डोबासाठी. तर मी आता चाललो वावरात. पालो बांधून सनी वट्याच्या तुरीचे पॅकेट फोडून सनी वट्यामध्ये तुरी भरल्या आणि बायापाशी सरकी दिली. दतारीचे सारे तर दिसून राहिले म्हणा, पण पाणी तितकं दणक्याच्या नाला म्हणून सनी मिटले नाही. तर दणक्याच्या आला असता का नाही तर पूर्ण मिटून गेले सारे. मग पट्टापट डोबणं सुरू केले. एक पाच झाली बी मला डोबून सनी. आणि ह्या बाया बरं पट्टापट डोबून राहिल्या. हो बाया हो, पट्टापट डोबू लागा ना. इतकं तर वावर आहे फक्त. इतकं डोबून झालं का घराकडे जायचं आहे. तर चला तुम्हाला थोडंसं तुरी डुबणं शिकवतो. पहिले असा गड्डा करायचा तासावर, बादमध्ये वट्यातून तुरी काढायच्या आणि असे टाकायच्या गड्ड्यामध्ये. आणि ह्या हिऱ्याच्या नोकनाशी झाकून द्यायची माती. झालं डुबून. आणि सरकी तास घेतलं का नाही असं पटपट डोबं लागते. नाही तर मग मागं राहिलं का नाही तर बाया बोलते बाई आज मी ना वावरामध्ये सरकी आणि तूर लावली. मी ना आज नाही का वावरामध्ये असं डोबलं. पण 6 तासावर परत डोबले आणि 1 तास तुरीचं. आता झालं डोबून सनी मावलं वावर. झाली सुट्टी या बाया आले. चला घराकडे बाया हो पटापट.